आ तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल। निजामाच्या तावडीतून तर सुटलो पण अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडलो असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये। या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ न्याय अपेक्षित आहे। यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला। पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि 2011च्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः 4,55,00,000 रोजगार 2011च्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला। त्यापैकी 2,60,00,000 शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे। आज दुर्दैवाने शेतीचं भौगोलिक क्षेत्र 1.34 हेक्टर पर्यंत मर्यादित आलंय। शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे। आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय। निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे। आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे। आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय। निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल, आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल, पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे।